दत्त महाराजांचा एकमुखी दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ। एके दिवशी पिठापूर नगरीत दिगंबर स्वरूपात श्री दत्तात्रेय महाराज भिक्षा मागत होते। त्या दिवशी ते एका घरामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले। ते घर होते सुमती माता आणि अप्पल राज यांचे। महाराजांचा आवाज ऐकून त्या घरातील एक साधी सात्विक स्त्री बाहेर आली। तिच्या नजरेसमोर उभे होते तेजस्वी मुख, शांत डोळे आणि अलौकिक तेजानी भरलेले दत्तगुरु। तिने श्रद्धेने भिक्षा अर्पण केली। भिक्षा स्वीकारून दत्त महाराजांनी तिला आशीर्वाद दिला। आशीर्वाद मिळताच त्या स्त्रीचे हृदय भरून आले। ती दत्तगुरूंच्या स्वरूपाची, त्यांच्या कृपेची मनापासून स्तुती करू लागली। ही स्तुती ऐकून आपले दत्त महाराज अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, माग तुला काय हवे आहे, तुला कोणते वरदान